1659 साल दख्खनची भूमी युद्धाच्या सावटाखाली होती. एकीकडे होता आदिलशाहीचा बलाढ्य सेनापती आणि दुसरीकडे होता स्वराज्याचे स्वप्न पाहणारा तरुण राजा. तो तरुण राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याला संपवण्यासाठी आदिलशहाने पाठवला होता एक भयंकर योद्धा. तो म्हणजे अफझल खान. पण प्रतापगडच्या जंगलात जे घडलं ते इतिहासात कायमच अमर झालं. आज आपण जाणून घेणार आहोत अफझल खान पदाची संपूर्ण थरारक कथा. स्वराज्याची उभारणी 17व्या शतकात दख्खनमध्ये अनेक सत्ताधीश राज्य करत होते. मुघल साम्राज्य उत्तरेत शक्तिशाली होतं, दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही यांसारख्या सुलतानशाही सत्ता होत्या. याच काळात महाराष्ट्रात जन्म झाला एका महान योद्ध्याचा. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला या किल्ल्यावर जन्म झाला शिवाजी महाराजांचा. त्यांचे वडील होते शहाजी भोसले आणि आई होत्या जिजाबाई. जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवाजी महाराजांच्या मनात धर्म, न्याय आणि स्वराज्याची भावना निर्माण केली. त्या रामायण आणि महाभारताच्या कथा सांगायच्या आणि म्हणायच्या, शिवबा, अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाच खरा धर्म आहे. लहानपणी शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं ही भूमी परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करायची. तोरणा किल्ल्याचा विजय 1645 साली शिवाजी महाराजांनी आपला पहिला किल्ला जिंकला. तो किल्ला होता तोरणा किल्ला. या विजयाने स्वराज्याच्या लढाईची सुरुवात झाली. हळूहळू अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले. आदिलशाहीला हे सहन होत नव्हतं. आदिलशाहीचा राग त्या काळात बिजापूरमध्ये राज्य करत होता. आदिलशहा त्याला वाटत होतं हा शिवबा नावाचा तरुण राजा जर आता थांबला नाही तर तो एक दिवस संपूर्ण दख्खन जिंकून जाईल. मग त्याने आपल्या दरबारातील सर्वात बलाढ्य सेनापतीला बोलवलं. तो होता अफझल खान. अफझल खान हा उंच, बलवान आणि अत्यंत क्रूर योद्धा होता. त्याने अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला होता. त्याच्या क्रूरतेचा कथा सर्वत्र प्रसिद्ध आहेत. अफझल खानची मोहीम 1659 मध्ये आदिलशाहीने अफझल खानला आदेश दिला, शिवाजीला जिवंत पकडा, नाही तर त्याचा अंत करा. अफझल खान मोठ्या सैन्यासह निघाला. त्याच्याकडे हजारो सैनिक होते. तो मार्गात अनेक मंदिरं उद्ध्वस्त करत गेला. त्याचा उद्देश स्पष्ट होता, शिवाजी महाराजांना राग आणून युद्धासाठी बाहेर काढायचं. प्रतापगडाची निवड पण शिवाजी महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी खुल्या मैदानात युद्ध करण्याऐवजी एक वेगळीच योजना आखली. ते प्रतापगडवर गेले. तो किल्ला होता प्रतापगड किल्ला. दाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेला. शिवाजी महाराजांना माहीत होतं इथेच अफझल खानचा पराभव होऊ शकतो. अफझल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला आणि त्यांनी शिवाजी महाराजांना संदेश पाठवला, आपण दोघे एकटे भेटूया. पण त्या भेटीत इतिहासातील सर्वात मोठी घटना घडणार होती. प्रतापगडच्या जंगलात शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट कशी झाली आणि त्या भेटीत काय घडलं पाहूया. प्रतापगडातील निर्णायक भेट. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानची भली मोठी छावणी उभी राहिली होती. हजारो सैनिक, घोडेस्वार, तोफा आणि शस्त्रांनी सजलेले सैन्य. अफझल खानला पूर्ण विश्वास होता की शिवाजी हा एक छोटा सरदार आहे. तो माझ्यासमोर टिकू शकणार नाही. पण त्याला माहीत नव्हतं तो ज्या व्यक्तीशी सामना करत होता तो केवळ योद्धा नव्हता, तो एक दूरदृष्टी असलेला राजा होता. भेटीचा प्रस्ताव. अफझल खानने दूत पाठवला, शिवाजी महाराजांशी शांततेची चर्चा करायची आहे, दोघांनी एकटे भेटूया. ही बातमी प्रतापगडावर पोहोचली. दरबारात चर्चा सुरू झाली. शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार नेताजी पालकर आणि तानाजी मालुसरे यांनी सावधगिरीचा इशारा दिला. महाराज, अफझल खान अत्यंत कपटी आहे. पण शिवाजी महाराज शांत होते. त्यांनी हसत उत्तर दिलं, मला त्याची कपटता माहिती आहे, पण स्वराज्यासाठी हा धोका पत्करावाच लागेल. गुप्त योजना भेट ठरली. दोघेही थोड्या मोजक्याच माणसांसह भेटणार होते. पण शिवाजी महाराजांनी आधीच एक योजना आखली होती. त्यांनी अंगाखाली एक लोखंडी कवच घातलं. हातात लपवून ठेवलेलं शस्त्र होतं वाघनख आणि कमरेला एक छोटा खंजीर. महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं, जर काही अनर्थ झाला तर स्वराज्यासाठी लढत राहा. प्रतापगडची सकाळ. तो दिवस इतिहासात कायमच लिहिला गेला. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडच्या जंगलात शांतता होती. दाट झाडं, डोंगर आणि धुक्याने भरलेलं वातावरण. भेटीसाठी एक मोठा तंबू उभारण्यात आला. दोन्ही बाजूंनी काही सैनिक दूर उभे होते.
अफझल खानचा आत्मविश्वास. अफझल खान आपल्या तंबूमधून बाहेर आला. तो उंच, बलवान आणि गर्विष्ठ दिसत होता. त्याच्या मनात एकच विचार होता, शिवाजीचा अंत करायचा. त्याला वाटत होतं की एकाच मिनिटात तो शिवाजीला ठार मारेल. शिवाजी महाराजांचा प्रवेश. थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज भेटीच्या ठिकाणी आले. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात प्रखर आत्मविश्वास होता. दोघेही तंबूमध्ये प्रवेशले. आता इतिहास घडणार होता. निर्णायक क्षण. अफझल खान पुढे आला. त्याने शिवाजी महाराजांना मिठी मारली, पण त्या मिठीत कपट लपलेलं होतं. अचानक अफझल खानने खंजीर काढला आणि शिवाजी महाराजांच्या पोटात वार करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी घातलेल्या कवचामुळे तो वार निष्फळ ठरला. त्या क्षणी शिवाजी महाराजांनी वाघ नख बाहेर काढले आणि अफझल खानच्या पोटावर जोरदार वार केला. अफझल खान जखमी झाला. तो किंचाळला. सिंग तंबूच्या बाहेर उभा असलेला शिवाजी महाराजांचा अंगरक्षक जीवा महाल त्याने लगेच तलवार काढली. अफझल खानचा अंगरक्षक सय्यद महाराजांवर झेपावला, पण जीवा महालाच्यानी त्याला ठार केलं. म्हणूनच इतिहासात प्रसिद्ध वाक्य आहे, हातात जीवा म्हणून वाचला शिवा. युद्धाची सुरुवात. अफझल खान गंभीर जखमी झाला होता. तो पळण्याचा प्रयत्न करत होता, पण मराठा सैनिकांनी त्याला पकडलं. थोड्याच वेळात अफझल खानचा अंत झाला. तंबूच्या बाहेर लढाई सुरू झाली. प्रतापगडच्या जंगलात रणशिंग वाजलं. अफझल खानचा अंत झाला होता, पण खरी लढाई अजून बाकी होती, कारण त्याचं विशाल सैन्य अजून जिवंत होतं. प्रतापगडच्या जंगलात मराठी आणि आदिलशाही सैन्यात भीषण युद्ध पेटलं. या युद्धात काय घडलं? स्वराज्याचा विजय कसा झाला बघू. अफझल खानचा अंत झाल्याची बातमी क्षणातच प्रतापगडच्या जंगलात पसरली. एकीकडे मराठा मावळ्यांमध्ये उत्साह उसळला, तर दुसरीकडे आदिलशाही सैन्यात भीती आणि गोंधळ निर्माण झाला. अफझल खानसारखा बलाढ्य सेनापती क्षणात पराभूत झाला होता. रणशिंगांचा आवाज. प्रतापगडच्या किल्ल्यावरून रणशिंग वाजलं. हा सिग्नल होता, युद्ध सुरू झालं आहे. जंगलात लपून बसलेले मराठा मावळे अचानक बाहेर आले. त्यांचे नेतृत्व करत होते मोरोपंत पिंगळे आणि नेताजी पालकर. मराठ्यांनी चारही बाजूंनी आदिलशाही सैन्यावर हल्ला केला. जंगलातील युद्ध हे युद्ध मैदानात नव्हतं. हे युद्ध होतं दाट जंगलात, डोंगरांमध्ये आणि घाटांमध्ये. मराठा सैनिकांना या भागाची पूर्ण माहिती होती, त्यामुळे ते वेगाने हल्ला करून पुन्हा जंगलात लपून बसत होते. आदिलशाही सैन्य गोंधळून गेलं. अफझल खानच्या सैन्याचा पराभव. मराठा मावळ्यांचा जोश प्रचंड होता. त्यांच्या मनात एकच विचार होता, स्वराज्यासाठी लढायचं. काही तासातच आदिलशाही सैन्य कोसळायला लागलं. अनेक सैनिक मारले गेले आणि अनेकांनी शरणागती पत्करली. प्रतापगडच्या पायथ्याशी स्वराज्याचा विजय निश्चित झाला. विजयाची बातमी जेव्हा युद्ध संपलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात एकच बातमी पसरली, शिवाजी महाराजांनी अफझल खानचा पराभव केला. हा केवळ एक विजय नव्हता, हा स्वराज्याच्या सामर्थ्याचा पहिला मोठा पुरावा होता. स्वराज्याची ताकद. या विजयामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती सर्वत्र पसरली. महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आशा निर्माण झाली. त्यांना वाटू लागलं, आपण स्वराज्य उभं करू शकतो. प्रतापगडचे महत्त्व. या ऐतिहासिक घटना घडली होती. प्रतापगड किल्ला. या किल्ल्याने स्वराज्याच्या इतिहासात अमिट स्थान मिळवलं. आजही प्रतापगडावर गेल्यावर अफझल खान वधाची आठवण जिवंत होते. इतिहासात अमर झालेली घटना. अफझल खान वध हा केवळ एक युद्ध नव्हता, तो होता धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीचा विजय. शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की मोठ्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते, तर बुद्धी आणि योजना सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आजही महाराष्ट्रात एकच घोषणा ऐकू येते, जय भवानी, जय शिवाजी. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, ते होते स्वाभिमानाचं प्रतीक. शिवनेरी जन्माला सिंह एक, स्वराज्याचं स्वप्न घेऊन. प्रतापगडावर उभा टाकला धैर्य आणि बुद्धी घेऊन. अफझल खान आला गर्वाने मोठे सैन्य घेऊन, पण शिवराय जिंकले इतिहास मावळ्यांच्या प्रेमाने. जय भवानी, जय शिवाजी. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.